सेमीफायनलिस्ट 1 ठरले आहेत नवी मुंबई इंडियन्स, 2 ठरले आहेत नेरूळ चॅम्पियन्स आणि तिसरे सेमीफायनलिस्ट ठरले ते म्हणजे पनवेल वॉरियर्स. आणि आता चौथ्या सेमीफायनलिस्टची वाट पाहिली जाणार आहे. दरम्यान या ठिकाणी सन्मान केला जातो आहे तो म्हणजेच तळोजा टायगर्स या संघाचा, या स्पर्धेमधला त्यांचा सहभाग, या स्पर्धेमधली त्यांनी दाखवलेली जिद्द, त्यांनी केलेली मेहनत याबद्दलच त्यांचा या ठिकाणी फायटर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. टीम तळोजा टायगर्स, अभिनंदन टीम तळोजा टायगर्स. दरम्यान मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. प्रशांत जाधव ऑन स्ट्राईक आहेत. अभिजित आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळते. दरम्यान WTC च्या माध्यमातून ही दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. तर तळोजा टायगर्स ठरतायत फायटर ऑफ द टुर्नामेंट, तर त्यांना ही ट्रॉफी देऊन नावाजलं जात आहे. तळोजा टायगर्स अभिनंदन. ही ट्रॉफी या ठिकाणी तुम्हाला दिली जाते. नक्कीच तुमचा गौरव केला जातोय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तळोजा टायगर्स या संघासाठी. सर्वांनीच आउट अँड आउट चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि त्याचसाठी हा सन्मान केला जातोय टीम तळोजा टायगर्स या संघाचा. अभिनंदन. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया, मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच मध्ये काय घडतंय तर मॅच मध्ये मागील बॉल वरती नक्कीच कव्हर्सच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू काही वेळासाठी हवेत राहिलेला, यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे. यावेळेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी वन बाउन्स चाललाय सीमा पार डीप मिड विकेटच्या दिशेने. पहिली बाउंड्री, क्वार्टर फायनल्स, चौकार, 4 धावांचा फटका. ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. आणि या सीझन 3 मध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसात धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. 5 ओव्हर्स मध्ये 92 धावा, म्हणजेच 5 ओव्हर्स मध्ये 92 रन्स NMI नवी मुंबई इंडियन्स न लगावले. दरम्यान यावेळेला चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. 5 धावा धावफलकावर झाल्यात. पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत. दोनच फिल्डर सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान सुरुवात होती पुढच्या बॉलला. ऑफसाईडच्या दिशेने फील्ड थोडीशी अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी स्वतःला रोखलं. बाहेरचा बॉल, बॉलच्या लाईन कडे पाहिलं प्रशांत यांनी, माफ करा अभिजित यांनी. वाईड बॉल आहे. वाईड बॉलचा करार या ठिकाणी दिला गेलाय. 6 धावा झाल्यात आता 3 चेंडूंनंतर. द्विगुणित ही धावसंख्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र आता आतमध्ये आहे आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू चांगल्या रीतीने गोलंदाजीला आपल्या आकारले आणि नितीन यांच्या माध्यमातून ते प्रयत्न केले जात आहेत. चांगल्या लेंथवर, चांगल्या लाईन वरती बॉलला ठेवलंय. कन्सिस्टंटली त्या लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, स्वतःला पुश केलं जात आहे त्यासाठी. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे, परंतु यावेळेला बाहेर आहे पुन्हा एकदा बॉल. वाईड बॉल असणार आहे. बघा लाईन मात्र कन्सिस्टंटली हाताळली जात नाहीये, परंतु लेंथ अगदी अचूक रीतीने हाताळत आहेत. यावेळेला आणखीन एक वाईड आहे. 7 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. केवळ 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि पहिला विकेट येतोय तो म्हणजे कळंबोली वॉरियर्स या संघासाठी. डॉक्टर अभिजित होतील बाद. संघाची धावसंख्या 7. पहिला झटका कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. पहिला गडी बाद टीम करंजाडे लायन्सचा. करंजाडे लायन्स कडून नवीन बॅटर डॉक्टर तुषार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना ऍट नंबर 3. कशा प्रकारची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहते याकडे सुद्धा पाहायचंय. बघा, जी कंप्लेन पहिल्या दिवशी आपल्याला येत होती की बॉल ट्रॅव्हल केला जात नाहीये, याची सर्वाची उत्तर काल NMI आणि नेरूळ चॅम्पियन्सच्या मॅच मध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. काय षटकार लगावले गेले. 17 चेंडू आणि 60 धावांची वैयक्तिक इनिंग डॉक्टर राजन यांनी खेळली आणि त्यांना सुंदर अशी साथ त्यांच्या साथी फलंदाजांची सुद्धा लाभली. दरम्यान पुढील चेंडू घेऊन पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. 5व्या चेंडूवरती नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. 7च धावा झाल्यात. कंट्रोल मध्ये आटोक्यात धावसंख्या ठेवली आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. डॉक्टर तुषार पहिला बॉल खेळतील या मॅच मधला. हलक्या हातांनी खेळून काढले आहेत. सिंगलचा प्रयत्न, नोचा कॉल आणि डॉट बॉल आपल्या ओव्हरला संपवलंय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. शेवटच्या चेंडूवर दिलाय सन्मान आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम करंजाडे लायन्स 7
एक गडी बाद. नक्कीच सुंदर असं आयोजन राहिलंय. ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मात्र अगदी सुबक आणि सुंदर असं आयोजन. तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि या स्पर्धेचं तिसरं वर्ष असताना त्याच प्रकारचं अगदी दमदार असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. सुंदर असं ग्राउंड, त्याचप्रमाणे सुंदर अशी मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट सुद्धा चांगली पाहायला मिळाली आहे. प्रत्येक टीमला वेळेनुसार बोलवणं आणि वेळेनुसार सामने पूर्ण करणं हे मात्र या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला फुलरलँडचा बॉल त्याला उडवलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि त्या षटकाची शुभ सुरुवात चौकारानं झाली आहे. डॉक्टर प्रशांत यांच्या बॅटमधून आलाय हा फटका. 1 बाउन्सेस, 2 बाउन्सेस, 3 बाउन्सेस इनटू द फेन्स. चौकार. 4 धावांचा फटका पाहायला मिळाला. बघा फुलर लेन्थचाच बॉल होता आणि त्याला फक्त गॅप वरती फक्त मिड ऑनला क्लिअर करायचं होतं. सर्कल मध्ये फील्ड आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहे. 3 फिल्डर आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि आता मिड विकेटला बाहेर आणलंय, डीप मध्ये आणलंय. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपल्याला डॉक्टर प्रवीण पाहायला मिळत आहेत. प्रवीण पिसे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज जी आहे ती कळंबोली वॉरियर्सच्या संघाला आहे. जर धावांना कुठेतरी रोखायचंय, आतापर्यंतचे सर्व सामने नक्कीच लो स्कोरिंग राहिले असले तरी या सामन्यामध्ये नक्कीच धावांचा पाऊस पाडला जाणार का याकडे आपल्याला पाहायचंय. धाव पूर्ण केली गेली. एक धाव पूर्ण केली. डॉक्टर तुषार यांना स्ट्राईकवर आणलाय. मागील षटकाचा शेवटचा बॉल खेळले तुषार. नक्कीच या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज केलं जाणार का? या पॉवर प्ले मध्ये काही मोठे फटके पाहायला मिळणार का? फील्ड जर पाहिली तर तुषार यांच्यासाठी लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचा फिल्डर बाहेर आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र संपूर्णपणे खाली आहे. फाईन लेग संपूर्णपणे खाली आहे. कुठल्या दिशेला फटका खेळणार याकडे पाहायचंय. फुल टॉस बॉल आहे आणि तीच दिशा निवडली, फाईन लेगची दिशा. पहिला चौकार तुषार कांबळे यांच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. संघाचा तिसरा चौकार आहे. चौकार या ठिकाणी येतोय आणि आता धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचते 4 चेंडूंनंतर. नक्कीच आता रणनीती प्रवीण पिसे यांची काय असणार आहे, कारण त्यांच्या षटकातला हा दुसरा चौकार आहे. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. 4-0-1-4, 2 चौकार आणि 1 सिंगल. या बळावरती आतापर्यंत 9 धावा. एक आला प्रशांत यांच्या बॅटमधून तर एक तुषार यांच्या बॅटमधून. पाहूया या पुढील चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. फील्डला हलवलं नाहीये, फील्ड अजूनही त्याच प्रकारची ठेवली आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय आणि झेल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा आणि त्याने मात्र अगदी सुंदररित्या हा झेल पकडलाय आणि माघारी पाठवलंय डॉक्टर तुषार कांबळे यांना. 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. टीम करंजाडे लायन्स 16, दुसरा झटका, 2 गडी बाद. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बघा चेंडूची लेंथ थोडीशी मागे खेचली होती, त्याचमुळे त्या फटक्याला इम्प्लिमेंट करू शकले नाही. त्या शॉटचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि त्याचमुळे हा विकेट आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव वैभव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची फलंदाजी वैभव करणार आहेत याकडे पाहायचंय. यावेळेला चौकार येताना पाहायला मिळतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 10च्या सरासरीने 20, 2 गडी बाद. टीम करंजाडे लायन्स, बघा जिथे 20 धावा झाल्यात 10च्या सरासरीने तिथे 2 विकेट्सही गेल्या आहेत आणि त्याचमुळे महत्वाचं असणार आहे इथून पुढे कशा प्रकारे विकेट्स इन हँड्स ठेवून शेवटच्या जे फिनिशिंग टचेस आहेत या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे धावा करायच्या आहेत याची रणनीती आता पाहायला लागणार आहे. बघा यानंतर होणार आहे सेमीफायनल 1 चा सामना, तर तयार राहायचंय. विनर 1 म्हणजेच नेरूळ चॅम्पियन्स आणि विनर 4 म्हणजे या मॅच मधला विनर आपल्या सोबत खेळणार आहे सेमीफायनल. आणि दुसरी सेमीफायनल रंगणार आहे ती असणार आहे पनवेल वॉरियर्स विरुद्ध नवी मुंबई इंडियन्स. NMI वर्सेस नक्कीच पनवेल वॉरियर्स म्हणजे एका दिशेला कृष्णा खडके तर दुसऱ्या दिशेला सचिन मोकल.
कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे. यावेळेला कट केलाय बॉलला, पॉइंटचा फिल्डर इंटरेस्टेड आहे, झेल सुटलाय. बघा एक सिंपल रेग्युलेशन कॅच होती आणि हा झेल किती महागात पडणार आहे. डॉक्टर प्रशांत यांचा झेल सोडलाय. प्रशांत जाधव पहिल्यापासून क्रीजवर आहेत, वैयक्तिक 7 धावांवर खेळतायत, परंतु या 7च्या 27 कधी करतील याचा नेम नाहीये. हे पाहायचंय आपल्याला. करंजाडे लायन्स किती धावा या 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लावणार. कारण महत्वाचं इथे काय आहे, महत्वाचं इथे आहे की धावसंख्या कशा प्रकारे ऍक्सेलरेट केली जाते. महत्वाचा सामना आहे हा. यावेळेला चांगला बॉल आहे, गुड लेंथ वर पिच केलेला, चांगल्या रीतीनं येणारा तो चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाकडे चांगलं कलेक्शन, वैभव यांच्यासाठी ही डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर वैभव यांनी आल्या आल्या चौकार लगावला होता पॉवर प्ले संपताना. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला बॅक टू द बॉलर, चांगली अडवणूक केली गेली होती, परंतु बॉल हातांवरती आदळून कलेक्ट झाला नाहीये नीट. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईकवर प्रशांत यांना आणलं जातंय. 22 धावांवर 2 गडी बाद अशा प्रकारची धावसंख्या. चांगली गोलंदाजी डॉक्टर यासीन शेख यांच्या माध्यमातून होते. केवळ 2 सिंगल कन्सीड केले आहेत आतापर्यंत. एक बॉल डॉट आलाय. पुढील बॉल घेऊन तयार होत आहेत यासीन, डॉक्टर यासीन. प्रशांत आहेत समोर, यावेळेला चांगला फटका आहे. पुल केलं त्या बॉलला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तर एक सिंगल केवळ प्राप्त होणार आहे. बघा मिडल ओव्हर्स मध्ये गेमच्या मिडल फेजला जिंकण्याचं काम मात्र कळंबोली वॉरियर्स या ठिकाणी येत आहेत. आणि यावरतीनं आपल्याला पाहायला काय मिळतंय की कळंबोली वॉरियर्सचे जे खेळाडू आहेत त्यांना त्यांचे रोल्स अगदी अचूक रीतीने माहिती आहेत. कॅप्टनला हे श्रेय जातं आपले रोल्स डिफाईन करण्याचं. यावेळेला चांगला फटका आहे, पायांवरती बॉल, मनगटांची ताकद दाखवली, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असल्या कारणाने इथे येते विकेट. ही विकेट ऑन केली जाते, बाद करून माघारी नक्कीच परतवलं जात आहे, ते म्हणजे डॉक्टर वैभव यांना. वैभव होतील बाद. पहिला बॉल बघा डॉट हाताळला, आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगली डिलिव्हरी होती त्यांच्यासाठी. त्यानंतर एक सिंगल त्यांनी केली आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आल्यानंतर त्यांना मात्र आमंत्रण दिलं. पायांवरच्या बॉलला मैदानाच्या सगळ्यात मोठ्या डायमेन्शनला क्लिअर करण्याचं आमंत्रण होतं. टायमिंग झालं नाही आणि टायमिंग झालं नसल्यामुळे डीप मध्ये एक चांगला झेल पकडून माघारी परतवलाय, ते म्हणजेच डॉक्टर वैभव यांना. रोल्स अगदी अचूक रीतीने डिफाईन केले आहेत कळंबोली वॉरियर्सच्या या सर्व खेळाडूंना. त्यांना माहिती आहे की त्यांना येऊन काय करायचंय, त्यांचा रोल काय असणार आहे. बघा हा मिडल फेज आहे गेमचा आणि तिसरं षटक त्यांना कसं हाताळायचंय. फील्ड उघडली गेली आहे, तुम्हाला 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर मिळणार आहेत आणि त्याचमुळे कशा प्रकारे फील्डला अनुसरून गोलंदाजी करायची आहे हे मात्र डॉक्टर यासीन शेख यांना अगदी अचूक रीतीने माहिती आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 23 वरती केवळ 3 धावा दिल्या आहेत. दरम्यान हा शेवटचा चेंडू होता या षटकातला, यावरती एक सिंगल आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. केवळ 4 धावांचं षटक हाताळलं आणि एक गडी बाद केला आणि या मिडल फेजला जिंकलाय आतापर्यंत डॉक्टर यासीन शेख यांनी. प्रत्येक फेज महत्वाचा असणार आहे या सामन्याचा. चौथा चौथं षटक कोण हाताळायला येणार याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. दरम्यान 3 षटकांनंतर धावसंख्या 24 वर येऊन पोहोचते. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन आलेले गोलंदाज सचिन कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन कोळी यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजीला हाताळलं जात आहे, सांभाळलं जात आहे, याकडे आपल्याला पाहायचंय. दरम्यान नक्कीच थोडस ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी घेऊन गेले आहेत बॅटर्स साठी दोन्हीही. नक्कीच थोडस स्ट्रॅटेजाइज सुद्धा केलं जाईल. आता येणाऱ्या 12 चेंडूंवरती खेळ कसा करायचा आहे, 12 चेंडूंवर 30 धावा जरी करायच्या असल्या तरी त्या कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायच्या आहेत हे फार इथून महत्वाचं आहे. कारण धावा येणं महत्वाचं आहे, परंतु कळंबोली वॉरियर्सनं आतापर्यंत रोखून धरले. एकही षटकार या इनिंग्स मध्ये खेळू दिला नाहीये. केवळ 4 चौकार आतापर्यंत आलेले आहेत, त्यातले 3 आले पॉवर प्ले मध्ये आणि पॉवर प्ले नंतर केवळ एक चौकार. 24 धावा धावफलकावरती झाले आहेत. पुढचा चेंडू घेऊन सचिन कोळी तयार होत आहेत. पुढचं षटक घेऊन चौथं षटक हाताळायला आलेत. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म आहेत गोलंदाज. वाईड बॉल आलाय, पहिलाच बॉल. नक्कीच अँगल न बाहेर नेण्याचा प्रयत्न आहे, बाहेर नेण्याचा राईट हँडर साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहेत आणि राईट हँडर साठी त्या आयलाईन पासून थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न आहे. कारण नक्कीच रडार मध्ये जर चेंडू मिळाले तर बाहेर नेण्याची क्षमता डॉक्टर गणेश यांच्याकडे आहे. फुलर लेनचा बॉल, यावेळेला मात्र चांगली उसळी घेतली आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप. लगातारचे 2 वाईड आलेत, म्हणजेच धावसंख्या आता उजाळा मिळालाय. 26 धावा झाले. सचिन कोळी सर आहेत, लेफ्ट इज राईट असं म्हटलं जातं आणि यावेळेला 2 वाईड बॉल आलेत. बघा ती जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या बाहेर बाहेर ज्या ज्या वेळेला चेंडू दिसणार आहे, पंचांनी मात्र वाईड करार दिलाय. पंचांची अंपायरिंग सुद्धा तिन्ही दिवसामध्ये अगदी अचूक रीतीने राहिली आहे. सर्व फिल्डर्सनं नक्कीच कोऑपरेट केलंय. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला खेळलाय.
मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर त्या चेंडूवरती येतोय मिड विकेटचा डीप मधून. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात आतापर्यंत. 2 वाईडच्या धावा आणि 2 सिंगल्स सोडताना आपल्याला एक डबल येताना आपल्याला पाहायला मिळाला. गणेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आहेत. प्रशांत अजूनही स्ट्राईकवर आहेत. करंजाडे लायन्स साठी ते फिनिशिंग टचेस कोण प्रोव्हाइड करणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. फुल टॉस बॉल आहे. या वेळेला खेळून काढलंय त्या बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव घेतली आहे. दुसरेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. केवळ एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. 29 धावा आता धावफलकावरती होत आहेत. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3.2. नक्कीच धावांना ऍक्सेलरेट करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. कलात्मक स्ट्रोक दाखवावे लागतील. क्षेत्र जर आपण पाहिलं तर थर्ड मॅनचं क्षेत्र संपूर्णपणे खाली आहे. फाईन लेगचं क्षेत्र संपूर्णपणे खाली आहे. त्या ज्या मागच्या डायमेन्शन्स आहेत तर सर्कलच्या त्या संपूर्णपणे खाली आहेत. तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाणार का याकडे पाहायचंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली होती. यष्टीरक्षकाकडून बॉल सुटलाय. तोपर्यंत शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत तर त्यांनी चांगली अडवणूक केली आहे. एकच सिंगल मिळणार आहे या चेंडूवरती. 30 धावा धावफलकावरती झाल्या. डॉक्टर गणेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येताना पाहायला मिळतील. धावसंख्या तशी मेंटेन्ड ठेवली आतापर्यंत, परंतु शेवटच्या क्षणी 10 ते 15 धावा येणं फार महत्वाचं असणार आहे. कारण 30 ते 35 धावा करून मात्र नक्कीच वन साइडेडली चेस आपण आतापर्यंत पाहिलेत. नक्कीच आव्हान जर ठेवायचं असेल तर 50 धावांपर्यंत पोहोचवावं लागेल आपल्या संघाला करंजाडे लायन्सला. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. स्ट्राईक रोटेशन लगातारच केलं जाते. स्ट्राईकला रोटेट करून चालणार नाहीये. मोठे फटके या खेळावे लागतील. आक्रमकता दाखवावी लागेल. तो इंटेंट दाखवावा लागेल. त्या प्रकारे बॅटिंग करण्याचा आणि तोच इंटेंट काल NMI न दाखवला. प्रत्युत्तर देत असताना नेरूळ चॅम्पियन्स या संघाकडनं डॉक्टर मकरंद यांची ती इनिंग्स 28 धावांची ती सुद्धा फार चांगली राहिली. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. गॅपला भेदलंय. गॅपकडे पाहिलंय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेस करत येतोय आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेला कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 33 वर येऊन पोहोचते. 33 फॉर 3 टीम करंजाडे लायन्स. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या चौथ्या षटकातला शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. कशा प्रकारे या बॉलला खेळून काढणार आहेत याकडे पाहायचंय. तेहतीस धावा. शेवटचा बॉल, चौथ्या षटकातला लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. फुलर लेनचा बॉल, त्याला खेळून काढलाय गॅप मध्ये. गॅप मध्ये फिल्डर नाहीयेत आणि निघून जाईल चेंडू सीमा पार. हा गॅप मधून आहे फ्लॅट मॅक्सिमम षटकार. 6 धावांचा फटका. ICTC सिक्सर आपल्याला येताना या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सुरेख फटका येतोय. फुलर लेनच्या बॉलला स्लॅश केलं. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बॉलला प्रवृत्त केलं, पाठवलं त्याला लॉंग ऑन सीमा पार. सुंदर फटका षटकार येताना पाहायला मिळालाय आणि आता धावसंख्या 4 षटकांनंतर 39 वर येऊन पोहोचते. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार याकडे पाहायचं. सचिन कोहली यांच्या षटकाला महागडं बनवलंय. 15 धावांचं हे षटक आलंय. आणखीन एक जर 15 धावांचं षटक आलं करंजाडे लायन्स साठी तर मात्र एक आव्हानात्मक लक्ष उभं करू शकतील कळंबोली वॉरियर्स या संघासमोर. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शेखर पवार. शेखर पवार यांच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी होणार आहे याकडे पाहायचंय. शेवटच्या चेंडूवर नक्कीच षटकार आला. आपण म्हटलं होतं की प्रशांत जाधव पहिल्या बॉल पासून क्रीजवर आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. दरम्यान डॉक्टर गणेश आता स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत. लगातारचं स्ट्राईक रोटेशन चांगल्या रीतीने सुरू ठेवलंय. जर एका एंडने आक्रमक खेळतायत प्रशांत तर दुसऱ्या एंडने कमान सांभाळून ठेवली आहे गणेश यांनी. आता त्यांना सिंगल काढून स्ट्राईक वर किती लवकरात लवकर आणता येणार की मग गणेश यांच्या बॅट मधून काही स्ट्रोक पाहायला मिळणार. शेखर पवार तयार. शेवटची ओव्हर या पहिल्या डावातली. कळंबोली वॉरियर्स पुल केलंय त्या पहिल्याच बॉलला. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर त्या चेंडू खाली येत आहेत आणि एक सिंपल कॅच कंप्लीट केली आहे. चुकीच्या वेळेला यावेळेला विकेट जाते. करंजाडे लायन्स साठी, कळंबोली वॉरियर्स साठी मात्र आनंदाची बाब आहे. विकेट या ठिकाणी जाते. सचिन कोळी यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय डॉक्टर गणेश यांचा खेळ. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात करंजाडे लायन्स या संघाकडून. दोनही संघ पनवेलचे आहेत आणि या पनवेल मधलं हे पनवेल डर्बी या ठिकाणी म्हणू शकतो आपण सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. तर कॉट पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते.
बाद करून माघारी परतवलंय ते म्हणजे डॉक्टर गणेश यांना आणि नवीन बॅटर डॉक्टर स्वप्नील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील पुलरलेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत, केवळ एक सिंगल घेतली आहे आणि प्रशांत यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. आता प्रशांत यांच्याकडून ते फिनिशिंग टचेस कशा प्रकारे प्रोव्हाइड केले जाणार. 40 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचलाय. शेवटचे 4 चेंडू आणि या 4 चेंडूंसाठी स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत तर प्रशांत प्रशांत यांच्या बॅट मधून कशा प्रकारचा फटका येणार आहे याकडे आता आपल्याला पाहायचं आहे. फील्ड कडे जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. फुल टॉस बॉल, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलाय, फिल्डर त्या चेंडूला चेस करतायत आणि केवळ चेस करत राहतील. निघून चाललाय चेंडू सीमा पार, फाईन लेगच्या दिशेने. ICTC चौकार, 4 धावांचा फटका. इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर को पावर्ड बाय नक्कीच राहिलेत आमचे टायटल स्पॉन्सर राहिलेत. प्रेझेंटचा डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3 या तिसऱ्या सीझन मध्ये आता 44 धावा झाल्यात धावफलकावरती. पहिला चौकाराने सुरुवात केली, अजूनही 3 डिलिव्हरीज बाकी आहेत. या 3 डिलिव्हरी वरती कशा प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे. शेखर पवार तयार, करण जाडे लायन्सचे प्रशांत तयार. यावेळेला पूल केलाय, लांबवर डिस्टन्स गाठलाय त्या चेंडूने, मैदानाच्या बाहेर निघून चाललाय चेंडू, डीप मिड विकेट सीमा पार. संघाचं अर्धशतक पूर्ण. टीम करंजाडे लायन्स ऑन 50 अप. 50 अप फॉर करंजाडे लायन्स. अजूनही 2 डिलिव्हरी शिल्लक आहेत. म्हटलं होतं की किती लवकरात लवकर प्रशांत यांना स्ट्राईक दिली जाणार. वैयक्तिकरित्या 200हून अधिकचा स्ट्राईक रेट, 12 चेंडू आणि 27 धावांवर फलंदाजी करतायत डॉक्टर प्रशांत जाधव. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. किती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असणार आहे या 2 चेंडूंवरती याकडे पाहायचंय. 50 धावा झाल्या धावफलकावरती, एक फायटिंग टोटल निर्माण केली आहे. फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावा घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न असणार. पहिली घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्ती सुद्धा होते. 52 धावा आता धावफलकावर झाल्या. शेवटचा एक चेंडू आणि त्यामध्ये स्ट्राईक वरती असणार आहे प्रशांत जाधव. म्हणजेच सुखाचा श्वास, धीराचा श्वास या ठिकाणी घेतलाय करंजाडे लायन्सनं आतापर्यंत. 52 धावा धावफलकावरती झालेत, परंतु हे लक्ष ज्या वेळेला चेस करायला उतरतील तेव्हा कळंबोली वॉरियर्स सुद्धा कोणापासून कमी नाहीयेत. त्यांच्याकडे सुद्धा ती फायर पॉवर आहे, त्यांच्याकडे सुद्धा ती बॅटिंग अबिलिटी आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती आपली विकेट गमावतील. 52 धावा झाल्या आहेत आणि 5 गडी बाद झालेत 52 धावांवर टीम करंजाडे लायन्सचे. 53 धावांचं लक्ष असणार आहे दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला धावा चेस करायला येणार आहेत टीम कळंबोली वॉरियर्स. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 2026. धन्यवाद. आणि यापुढील होणारा आजचा एक्झिबिशनचा सामना, आकर्षक सामना, रोमहर्षक सामना असणार आहे. ICTC म्हणजेच इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ची टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. स्वागत आहे सर्व टीमचं. या ठिकाणी एक्झिबिशन मॅच असणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे सर्व डॉक्टरांची फौज, डॉक्टरांची टीम. हे सर्व डॉक्टर्स नक्कीच वर्षभर जर आपण पाहिलं तर नक्कीच पेशंट्सची मदत करत असतात. दरम्यान डॉक्टर अल्पेश जैन, कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. डॉक्टर अल्पेश जैन. तर चला टीम खारघर फिनिक्स, ऑल द टीम प्लीज कम ऑन स्टेज. आपण या ठिकाणी आपला सन्मान करतोय टीम खारघर फिनिक्सचा. आपल्या गटातून आपण ठरलेला आहात फायटर ऑफ द टुर्नामेंट आणि आपल्याला हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही स्टेजवर आमंत्रित करतोय टीम खारघर फिनिक्स. आपल्याला विनंती असणार आहे आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. टीम खारघर फिनिक्स. दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. चला विनंती असणार आहे करंजाडे लायन्स आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कळंबोली वॉरियर्स आपल्या बॅटर्सला तयार ठेवायचंय. थोड्याच वेळात तुमच्या समोर घेऊन येतोय 53 धावांचा चेज ऑन. दरम्यान आपण आमचे ऑफिशियल फोटोग्राफर, ऑफिशियल छायाचित्रकार
आपल्याला विनंती असणार आहे, कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आहे, व्यासपीठाजवळ यायचंय. ऑफिशियल छायाचित्रकार. दरम्यान खारघर फिनिक्स टीमचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि मी विनंती करेन डॉक्टर राजेश शिंदेकर सर आणि डॉक्टर सचिन मोकल सर यांना की आपण फायटर ऑफ द टुर्नामेंट ची ट्रॉफी खारघर फिनिक्सचे प्रतिनिधी म्हणजेच भारांबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे. खारघर फिनिक्सेस राहिले द फायटर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम देअर ग्रुप आणि या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि त्याचप्रमाणे फोटोग्राफी साठी आपण जर पाहिलं तर आमचे अमित लंगोटे सर पाहायला मिळत आहेत. चीफ ऍडवायझर आहेत आमच्या डॉक्टर फाउंडेशनचे डॉक्टर अमित लंगोटे सर. त्यांच्या माध्यमातून कॅमेरावर क्लिक केला जातोय हा फोटो. दरम्यान सन्मान या ठिकाणी केला गेलाय खारघर फिनिक्सेसचा. थँक्यू फॉर युअर पार्टिसिपेशन टीम खारघर फिनिक्सेस. पुढच्या वर्षी अशाच प्रकारची झुंज द्या आणि पुढच्या वर्षी आणखीन थोडी काटेकी टक्कर होऊ द्या. आयसीटीसी प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी थोड्याच वेळात घेऊन येतोय तुमच्या समोर 53 धावांचा चेस. चला चेज ऑन असणार आहे आता. 53 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजेच कळंबोली वॉरियर्स या संघाकडे. आणि दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. डॉक्टर अरुणेश शिंदे आणि त्यांच्या सोबत डॉक्टर गौरव यांची जोडी. आणि गोलंदाजीसाठी तुषार कांबळे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. ओपनिंगचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील करंजाडे लायन्स या संघासाठी 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि ही मॅच महत्वाची आहे कारण ही मॅच देणार आहे सेमीफायनलचं तिकीट. आणि हे सेमीफायनलचं तिकीट मिळवणार कोण याच्यासाठी रंगतंय हे द्वंद्व. क्वार्टर फायनल नंबर 4 चेज ऑन 53 रन्स इज द टार्गेट. दिस इज मॅच बिटवीन कळंबोली वॉरियर्स वर्सेस करंजाडे लायन्स. फर्स्ट बॉल तुषार घेऊन येताना पाहायला मिळतील. समोर असतील अरुणेश. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली डिलिव्हरी. पॉइंटच्या हातामध्ये नक्कीच झेलची संधी होती परंतु झेल सुटला आणि त्याचमुळे चेंडू निघून चाललाय सीमा पार. शुभ सुरुवात कळंबोली वॉरियर्स. आलाय आयसीटीसी चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आमचे टायटल स्पॉन्सर्स राहिलेले आहेत आणि त्याचसाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत ते म्हणजेच न्यू एरा हॉस्पिटल, त्याचप्रमाणे न्यूफ्रा हॉस्पिटल, त्याचप्रमाणे तेरणा हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी फ्री आय चेकअप कॅम्प डे 1 ला आपण पाहिला. दरम्यान चला पुढील चेंडूकडे जाऊया आपण. यावेळेला सुद्धा चेंडू हवेत. मागच्याच चेंडूचा कॉपी चेंडू होता आणि यावेळेला मात्र फिल्डरनं चूक केली नाहीये.
पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. पहिला झटका लागतोय. डॉक्टर अरुणेश शिंदे बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट फॉल्स डाऊन फॉर कळंबोली वॉरियर्स. कळंबोली वॉरियर्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 डिलिव्हरीज 4 for 1. नक्कीच आम्ही आभार मानू इच्छितो न्यूफ्रा हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, त्याचप्रमाणे डॉक्टर ऋषी बोरगुरा सर कार्डिओलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रुती माने IVF स्पेशालिस्ट, त्याचप्रमाणे जेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, त्याचप्रमाणे डॉक्टर अभितेश मस्के जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक आहिरे सर, नक्कीच गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर रशिक न्यूरोलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर सचिन संगर CVTS सर्जन, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास प्रभू सर स्पाइन सर्जन, डॉक्टर भास्कर सेमिता सर बायपास सर्जन, डॉक्टर सागर तांडेल सर कार्डिओलॉजिस्ट इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर राहुल चलवाडे सर कार्डिओलॉजिस्ट आणि डॉक्टर अजिंक्य पाटील सर यूरोलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर खुशी, डॉक्टर अपर्णा मैथिली मॅम, या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आमच्या डॉक्टर्स फाउंडेशनला आपल्या लाभलेल्या मदतीमुळे, आपल्या लाभलेल्या प्रयत्नांमुळे, आपल्या लाभलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही स्पर्धा नक्कीच सफलरित्या आयोजित करू शकलो. यावेळेला काय सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली डॉक्टर तुषार यांच्या माध्यमातून. बघा, पहिल्याच बॉलवर अरुणेश यांनी सुरुवात केली होती चौकाराने आणि त्यानंतर त्यांची विकेट मिळवली, विकेट अर्न केली आणि त्यानंतर नवीन बॅटर लेफ्ट हँडर सचिन कोळी मैदानाच्या आत आल्यानंतर त्यांच्यासाठी एक सरप्राईज डिलिव्हरी, नक्कीच गुड लेंथ वर स्पॉट केलेला बॉल. यापुढील बॉल सुद्धा बॅटची कडा घेतली आहे. नक्कीच कॉट बिहाइंड ची संधी होती, परंतु ती संधी हुकली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावसंख्या 5 च्या घरात जाऊन पोहोचते आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 डिलिव्हरीज. दरम्यान ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये आगमन झालेलं आहे. ते म्हणजेच डॉक्टर विशाल चापळे सर न्यूरोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल्स यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करेन आमच्या डॉक्टर राकेश जैन आणि डॉक्टर राजेश शिंदेकर सरांना, त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप कंसे सर, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे. डॉक्टर विशाल चापळे सर न्यूरोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल्स. दरम्यान या चेज मध्ये एक ट्विस्ट आलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आमचे नक्कीच छायाचित्रकार यांनी सुद्धा प्रवेश केलाय. तर चला, आमचे छायाचित्रकार ऑफिशियल फोटोग्राफर, यू आर रिक्वेस्टेड टू प्लीज कम नियर द स्टेज. Our organizers are felicitating our guests, Dr. Vishal Chapre sir. Thank you so much sir for gracing the occasion. A very warm welcome sir to the Doctors Foundation Champions Trophy. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि तुषार कांबळे यांनी मात्र सुंदर गोलंदाजी करत असताना केवळ 7 धावा खर्च केल्या आहेत आणि एक मोठी विकेट अर्न केली अरुणेश शिंदे यांची. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7, एक गडी बाद. पॉवर प्लेचा आणखीन एक षटक शिल्लक आहे आणि आता फील्ड रेस्ट्रिक्शन वाढणार आहेत. 3 फिल्डर आता तुम्ही सर्कलच्या बाहेर घेऊ शकणार आहात. तर दरम्यान पॉइंटला आता मागे ढकललंय. गोलंदाजाने पॉइंटला नक्कीच मागे ढकललंय. गोलंदाजीसाठी बदल होताना पाहायला मिळत आहेत. योगेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. डॉक्टर योगेश, कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी राहणार आहे. योगेश चिकणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान स्ट्राईक वर आता सचिन कोळी असणार आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनला कशा प्रकारे टॅकल केलं जाणार. लेफ्ट हँडर साठी जर आपण पाहिलं तर डीप मध्ये फाईन लेगचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. पहिला बॉल योगेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदललित दाखवलं. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. 8 धावांवरती आता धावफलक जातोय. लक्ष्य 53 धावांचं आहे आणि जर अशाच प्रकारे कामगिरी चालत राहिली तर रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो वर जात जाईल. त्यामुळे या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल. ज्याप्रमाणे करंजाडे लायन्स यांनी 10च्या सरासरीने 20 धावा केल्या होत्या पॉवर प्लेच्या समाप्तीला, त्याच प्रकारची इनिंग जी आहे ती या ठिकाणी खेळावी लागणार आहे. तर यानंतर खेळवला जाणारा प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच असणार आहे ICTC म्हणजेच आमचे टायटल स्पॉन्सर ICTC इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ची एक टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध सर्व डॉक्टरांची मिक्स टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे आणि त्यावरती मात्र डॉट बॉल आहे.
बघा फुलर लेंथला डिप होणारा बॉल, हा बॉल मात्र कारगर राहिला या विकेट वरती. आतापर्यंत आपण बऱ्याच मॅच पाहिले आणि गोलंदाजांनी मात्र हे तंत्र वारंवार निवडलंय. डिपिंग यॉर्कर्स आणि तोच यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर वाईडिश पाहायला मिळाला आपल्याला. स्लोअर वन डॉट बॉल आलाय. या पुढील चेंडू कशा प्रकारचा असणार आहे? फुलर लेनचा बॉल आणि त्यावरती चांगलं टायमिंग. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सीमा पार. गोइंग गोइंग गॉन फॉर मॅक्सिमम. ICTC षटकार. 6 धावांचा फटका या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुंदर फटका सजवला. नक्कीच गती ज्या ज्या वेळेला दिली जाते त्या त्या वेळेला तिची दुर्गती करण्यामध्ये बॅटर कोणत्याही प्रकारची कसर सोडत नाहीयेत. गौरव ठाकूर यांच्या बॅट मधून मात्र एक स्टेटमेंट देणारा हा षटकार आपल्याला कळंबोली वॉरियर्सचा पाहायला मिळाला. की धावा ते सुद्धा चेज अशाच प्रकारे करणार आहेत ज्याप्रमाणे करंजाडे लायन्स यांनी धावसंख्या रचली आहे. त्यामुळे एक चांगला कॉन्टेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्टचा हा कॉन्टेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार आलाय डॉट बॉल नंतर. पुढचा चेंडू इंटरेस्टिंग असणार आहे. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या लॅप शॉट वरती यश मिळालं नाहीये. डिरेक्ट हिट आहे का? हो, डिरेक्ट हिट आहे आणि या वेळेला रनआउट होणार आहेत. मिसकम्युनिकेशनची ही विकेट आहे आणि निराश हताश पाहायला मिळत आहेत गौरव ठाकूर. माघारी परतावं लागणार आहे. मिसकम्युनिकेशन झालं. WTC च्या माध्यमातून आपण रिव्ह्यू पाहूया नेमकं काय घडलं. गौरव ठाकूर रनआउट होऊन माघारी नक्कीच या ठिकाणी परतणार आहेत. बघा फटका तर जरूर खेळला. लॅप शॉटचा प्रयत्न झाला. एक कलात्मक अंदाज दाखवण्याचा. आउटसाइड द ऑफ स्टंप आली आणि नक्कीच त्या बॉलला उडवायचं होतं फाईन लेगच्या डोक्यावरून, परंतु तसं झालं नाही आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती धाव घेण्यामध्ये नकार दिला तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडवर सचिन कोळी यांनी आणि ही मिसकम्युनिकेशनची विकेट होती. डिरेक्ट हिट थ्रो बाद होऊन माघारी परतले आहेत गौरव ठाकूर. निराश पाहायला मिळत आहेत. कळंबोली वॉरियर्सला दुसरा झटका लागतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावांवर आता 2 गडी बाद. चांगला स्टार्ट दिला होता. चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होते आपल्याला गौरव ठाकूर. एक षटकार खेळला होता. मस्त षटकार खेळला होता. चांगलं टायमिंग, चांगल्या मोमेंटम मध्ये पाहायला मिळत आहे. सचिन कोळी नक्कीच धावले नाहीयेत. नवीन बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तर सुरेश ठोंबरे, डॉक्टर सुरेश ठोंबरे येत आहेत. कशा प्रकारे ते खेळ दाखवत आहेत. हे सर्व डॉक्टर्स आहेत आणि या डॉक्टरांच्या माध्यमातून आज क्रिकेट ला जगलं जात आहे, पाहिलं जात आहे. दरम्यान सेमीफायनलचं गणित जे आहे ते अगदी क्लिअर आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळले आहेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये चेस करत येत आहेत चेंडू वरती. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि तिसरी धाव सुद्धा थ्रो लेट आल्यामुळे ही तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या धावून. 17 धावांवर धावफलक महागडं राहिलंय हे षटक आतापर्यंत. एक मोठी विकेट आली असली रनआउटच्या स्वरूपात तरी 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. लास्ट बॉल रिमेनिंग इन दिस पॉवर प्ले. डॉक्टर संजीव कलकेकर, इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट फ्रॉम अपोलो हॉस्पिटल. संजीव कलकेकर सर, an interventional cardiologist, interventional cardiologist from Apollo Hospital. Okay. And running his own clinic, Cura, at Seawoods. Apollo Hospital. And own clinic, Cura, CURA clinic का नाम, at Seawoods. Named Cura. Seawoods. 18. दरम्यान धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 9च्या सरासरीने 18, 2 गडी बाद. अजूनही जर आपण पाहिलं तर अजूनही गरज असणार आहे ती म्हणजेच 18 चेंडूंमध्ये 35 धावांची. रिक्वायर्ड रन रेट 11.67 चा आहे. कशा प्रकारे याकडे पाहतायत आणि या मिडल फेजला कशा प्रकारे जिंकतायत या गेमच्या आपल्याला ते पाहायचंय. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर संजीव कळकेकर सरांचं. संजीव कळकेकर सर, अ व्हेरी वॉर्म वेलकम. इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट फ्रॉम अपोलो हॉस्पिटल. Also they run their own clinic named as Cura at Seawoods. I'll request our Dr. Rajesh Shindekar sir to please felicitate Dr. Sanjeev Kalkekar sir, interventional cardiologist from Apollo Hospital. Thank you so much sir for gracing the occasion. A very warm welcome to the ICTC presents Dr. Foundation Champions Trophy Season 3 2026. Thank you. दरम्यान पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया.
प्रशांत जाधव गोलंदाजीसाठी आलेत आणि प्रशांत जाधव यांच्या पहिल्याच बॉलवर सचिन कोळी यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. बघा सचिन कोळी जेवढे जेवढे चौकार जेवढे जेवढे षटकार खेळतील ना तेवढी तेवढी खुशी गौरव ठाकूर यांना डगआउट मध्ये होणार आहे. कारण ना नक्कीच मिसकम्युनिकेशनची विकेट जरूर गेली आहे, परंतु खुश असतील की सचिन कोळी एका दिशेला संघाला सांभाळतायत सुद्धा. प्रशांत जाधव यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. आता मागे ढकललंय फील्डला, लॉंगॉनला मागे आणलंय. तुषार कांबळे आलेत लॉंगॉनला, ड्राईव्ह केलंय यावेळेला बॉलला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, गॅप मध्ये आहे बॉल. 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या सचिन कोळी यांच्या माध्यमातून. 24 धावा आता धावफलकावर होत आहेत. अजूनही 16 मध्ये 29 ची गरज आहे. शेवटच्या येणाऱ्या षटकांमध्ये किती धावा राखल्या जाणार प्रशांत जाधव यांच्याकडून, कारण पहिल्याच 2 चेंडूंवर 6 धावा कन्सीड केल्यात. रिक्वायर्ड रन रेट 11.67 चा आहे, म्हणजे जवळजवळ 12 धावा हव्या आहेत प्रत्येक षटकामध्ये. यावेळेला डाऊन द लेग आणि चुकीची गोलंदाजी. आता वाईड बॉल आहे बघा. वैयक्तिक 28 धावा करत असताना केलेल्या करंजाडे लायन्ससाठी प्रशांत जाधव यांनी, परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत निराशा दर्शवली आहे. चौकार आलाय, नंतर दुहेरी धावेचा फटका आणि आता वाईड बॉल. 7 धावा 2 चेंडूंमध्येच खर्च झाल्या आहेत. अशा प्रकारे पुढचं तंत्र असणार आहे. सचिन कोळी आता चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे यावेळेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय बघा. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या 2 चेंडूंवर जर प्रहार चांगले केले असतील सचिन कोळी यांनी, तर पुढील चेंडूवरती मात्र डॉट बॉल खेळवण्यामध्ये यश मिळतंय प्रशांत जाधव यांना. 3 संघ आतापर्यंत सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डर चेस करतायत चेंडूला. तोपर्यंत एकच धाव डॉक्टर तुषार कांबळे यांच्या माध्यमातून. आता चांगली फिल्डिंग होते. महत्वाचं इथे काय राहणार आहे, महत्वाचं इथे असणार आहे ते म्हणजेच फिल्डिंग ऍस्पेक्ट. फिल्डिंग ऍस्पेक्ट वर खूप जास्त प्रमाणात काम या ठिकाणी करावे लागणार आहे. तर इथे डॉक्टर अरुण कुमार भगत यांचं आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. डॉक्टर अरुण कुमार भगत. आयसीटीसी प्रेझेंट डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येतोय. तोपर्यंत 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्यात. डॉक्टर सुरेश यांच्या बॅटमधनं तो फुलटॉस बॉल वरती स्ट्रोक पाहायला मिळाला. नक्कीच टाइम करू शकले नाही, मैदानाच्या कोणत्याही दिशेला खेळू शकले असते तो बॉल. अजूनही 25 ची गरज आहे. 13 चेंडू उरले आहेत. शेवटचा चेंडू प्रशांत जाधव यांचा. 10 धावा आतापर्यंत खर्च झाले आहेत. डॉक्टर अरुण कुमार भगत सरांचं आगमन सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती एक सिंगल घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार का याकडे पाहायचंय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम कळंबोली वॉरियर्स 29. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. 12 धावा प्रत्येक नक्कीच प्रत्येक ओव्हर मध्ये कराव्या लागतील. प्रत्येक 6 बॉल मागे आपल्याला 12 धावा कराव्या लागणार आहेत. महत्वाचं राहणार आहे इथून पुढे हा चेस कशा प्रकारे होणार आहे. चला, वेळेचं बंधन आहे डॉक्टर तुषार, लक्षात घ्यायचंय. चला, संकेत सुरुवात करायची आहे. करंजाडे लायन्स विनंती आहे फील्ड मध्ये टीम मीटिंग थोड्याशा टाळायच्या आहेत. आणि चला डॉक्टर drink break. संकेत, आपल्याला वारंवार विनंती करून सांगण्यात येत आहे कमिटीकडून की आपण स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला यानंतरच्या जो शो मॅच आहे ICTCचा, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल आपल्याला वेळेत खेळवायचे आहे. तर आपण टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत आणि लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. धावसंख्या झाली आहे 29 धावा. अजूनही 12 चेंडूंवर 24 धावांची आवश्यकता आहे. 53 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर वैभव वैलकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी राहते याकडे पाहायचं आहे. आणि कळंबोली वॉरियर्स आता कशा प्रकारे खेळ चालवतायत पुढे. जबाबदारी आता असणार आहे, जबाबदारी असणार आहे डॉक्टर सुरेश आणि डॉक्टर सचिन कोळी यांच्यावरती. कशा प्रकारे ते या जबाबदारीला पार पाडतायत याकडे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी आले आहेत डॉक्टर वैभव. पहिला बॉल. चौथं महत्वाचं षटक आहे. यावेळेला पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत आहे आणि त्याचमुळे एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर आता येऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. आता गरज आहे 23 ची. चेंडू उरलेत 11.
11 आणि 23 ची गरज, 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सेमीफायनलचं तिकीट नेमकं कोणाला मिळणार? नेरूळ चॅम्पियन्स सोबत सेमीफायनल खेळण्यासाठी कोणता संघ उभा राहणार? कारण दुसऱ्या सेमीफायनलचं गणित तर झालंय. पनवेल वॉरियर्स विरुद्ध NMI नवी मुंबई इंडियन्स हा सामना दुसऱ्या सेमीफायनल मध्ये रंगणार आहे. परंतु पहिली सेमीफायनल रंगणार आहे विनर 1 ऑफ क्वार्टर फायनल 1 जे आहेत नेरूळ चॅम्पियन्स आणि वर्सेस विनर 4 ऑफ क्वार्टर फायनल 4. याकडे आता आपल्याला पाहायचंय कोण असणार आहे या सामन्यातला विजेता संघ. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईड बॉल असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल डाऊन द लेग साइड गोलंदाजी केली जाते फॉर द लेफ्ट हँडर सचिन कोळी. 31 धावा धावफलकावर झालेत. डॉक्टर वैभव यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली गेली. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 31 वर येऊन पोहोचले. 31 रन्स. पुढील बॉल फुलर लेनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये जातोय. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचणार आहे. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 21 ची. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये जाणार आहे. ही थ्रिलिंग मॅच होणार आहे. नेल बायटिंग फाईट या ठिकाणी सुरू आहे. ती म्हणजेच कळंबोली वॉरियर्स विरुद्ध करंजाडे लायन्स या दोन संघांमध्ये शेवटचं षटक कोण हाताळणार याकडे आता आपल्याला पाहायचंय. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, त्या बॉलला खेळून काढलाय कव्हर्स रिजन मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा दुहेरी धावांनी सुद्धा हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु आता क्वार्टर फायनल आहे. इथे सुद्धा कंपल्सरी चेसचा नियम लागू असणार आहे. त्यामुळे तुम्हाला धावा ज्या आहेत त्या कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. माफ करा, सुपर ओव्हर असणार आहे. क्वार्टर फायनल्स आले आहेत, नॉकआउटची मॅच आहे. त्यामुळे जर सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा फिल्डर इंटरेस्टेड असेल, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा आलाय चौकार. ICTC चौकार या ठिकाणी येताना जरूर पाहायला मिळतोय, परंतु हा बॉलची अडवणूक केली जाऊ शकली असती का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नक्कीच बॉल वरती क्षेत्ररक्षक गेले नाही, बॉलची वाट पाहिली, परंतु आउटफील्ड मध्ये बाउन्स चांगला असल्यामुळे बघा ही जी आउटफील्ड आहे लॉंग ऑफच्या दिशेने, इथे प्रॅक्टिस विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. जिथे लेदर बॉलची प्रॅक्टिस जी आहे ती केली जाते. त्याचमुळे लाल मातीचा विकेट असल्यामुळे चांगल्या रीतीने तिथे बाउन्स आहे आणि त्याचमुळे बाउन्स होऊन चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून चौकारासाठी निघून गेलाय. 3.4 षटकांनंतर 38 धावा झाल्यात. आता 8 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या जाणार, राखल्या जाणार वैभव? आखूड टप्प्याचा बॉल कट केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. चांगली अडवणूक झाली आहे. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. आता 7 मध्ये 14 ची गरज, 7 डबल्सची गरज आहे इथून पुढे. कळंबोली वॉरियर्स या संघाला जवळ अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. परंतु या सामन्यामध्ये विजय कोणाचा असणार? सेमीफायनल 4 चं ते तिकीट आहे, ते कोणाच्या नावे होणार? त्या तिकिटावर कुठल्या संघाचं नाव कोरलं जाणार, लिहिलं जाणार? दोन्ही पनवेलचे संघ, पनवेल डर्बी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. एका दिशेला कळंबोली वॉरियर्स, दुसऱ्या दिशेला करंजाडे लायन्स. कळंबोली की करंजाडे, कोणत्या दिशेला सेमीफायनलचं तिकीट जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. शेवटचा बॉल आहे चौथ्या षटकाचा. निर्णायक चेंडू असणार आहे हा सुद्धा. फुलटॉस बॉल आहे. चेक केलं जाईल अंपायर्स कडून या बॉलला. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. क्विक कॉल आहे आणि त्या कॉल वरती पूर्तता सुद्धा आहे. सचिन कोळी यांच्या माध्यमातून हा चांगला कॉल. 2 धावा आल्या आहेत या चेंडूवरती, म्हणजेच शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 12 धावांची. दोन धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती आणि आता 6 मध्ये 12 ची गरज आहे. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचंय. गोलंदाजीसाठी डॉक्टर दिनकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून नक्कीच खेळ राहतोय याकडे आपल्याला पाहायचंय. दिनकर, डॉक्टर दिनकर असणार आहेत सज्ज. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 12 ची गरज. मॅच इंटेन्स आहे, मॅच ऑन आहे. कोणत्या पक्षामध्ये नेमका या सामन्याचा कल जाणार याकडे पाहायचंय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याला नक्कीच सोडू शकले असते, परंतु पदललित्य करून पुढे आले असल्यामुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न.
बॅटची आउटसाइड एज घेतली आहे, एक धाव पूर्ण केली जाते डॉक्टर सुरेश यांच्या माध्यमातून आणि स्ट्राईक वरती सचिन कोळी यांना आणलं जात आहे. या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी सचिन कोळी यांच्याकडे सुद्धा आहे आणि डॉक्टर दिनकर यांच्याकडे सुद्धा आहे. परंतु क्रिकेटनं संधी दोघांनाही प्रोव्हाइड केली आहे. संधीचं सोनं कोण करणार आणि आपल्या संघासाठी ते सोनेरी तिकीट, सेमीफायनलचं तिकीट, नेरूळ चॅम्पियन्सच्या समोर उभं राहण्याचं तिकीट कोण मिळवणार याकडे पाहायचंय आपल्याला. पुढील चेंडू 5 मध्ये 11ची गरज आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न पायांवरती आदळलाय, डॉट डिलिव्हरी आणि आता प्रेशर असणार आहे सचिन कोळी यांच्यावर. बघा फलंदाजाच्या मनात काय सुरू आहे ना हे सुद्धा गोष्टी मॅटर करतात. कारण बघा त्यांच्यामुळे एक चुकीचा रनआउट झालाय तो म्हणजेच ठाकूर यांचा आणि त्याचंच कुठेतरी मनामध्ये दडपण घेतलंय आणि या धावा चांगल्या रीतीने चेस करत होते परंतु आता प्रेशर आहे. 5 चेंडू 11चं प्रेशर असताना मात्र त्यांनी चुकीचा स्ट्रोक खेळण्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन चुकलं यावेळेला. आता 4 मध्ये 11ची गरज आहे. 5 मध्ये 11 हव्या होत्या त्यावेळेला एक डॉट बॉल आलाय. नक्कीच स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासाच वाईडिश केला होता त्याचमुळे फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न झाला. पुढील बॉल 4 चेंडू 11ची गरज. फुलर लेनचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या धावा कोणत्या स्वरूपात प्राप्त होणार आहेत याकडे पाहायचंय पंचांकडे. लेग बायच्या स्वरूपात या धावा लिहिल्या जाणार आहेत. त्यामुळे धाव संख्या आता बदलली. आता 10ची गरज आहे. चेंडू 3 उरले आहेत. इथून काही चमत्कार घडू शकतो का? इथून काही मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील का? पुन्हा एकदा होप्सला जागा केलं जाईल का कळंबोली वॉरियर्सच्या? महत्वाचा सामना आहे हा, नॉकआउट सामना आहे. क्वार्टर फायनल मध्ये हरलात तर मात्र या स्पर्धेला बाय बाय करावं लागेल. सुपर ओव्हर होण्याची शक्यता आहे. बघा जर 9 धावा केलात आणि सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का या चॅम्पियन्स ट्रॉफी मधली? 43 धावा दरम्यान धावफलकावरती 10ची गरज आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगली गोलंदाजी डॉक्टर दिनकर यांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. बघा फिल्डर्स कडून आता थोडासा कामनेस दाखवला जातोय. त्या नर्व्हला होल्ड करायचं होतं कुठेतरी आणि ते केलं जात आहे फिल्डर्स कडून. नक्कीच अगदी द्विधा मनस्थितीत येऊन लगेच थ्रो केले जात नाहीयेत. थोडंसं अग्रेशन दाखवलं जात नाहीये. ओव्हर एक्साइटमेंट कुठेही दाखवली जात नाहीये आणि ही एका चांगल्या संघाची सवय आहे आणि हीच सवय लावून तुम्हाला घेण्यासाठी अशा प्रकारचा मॅच विनिंग खेळ दाखवावा लागतो आणि तो दाखवलाय आतापर्यंत. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. या चेंडूवर काय घडणार? चौकार येणार का याकडे पाहायचंय. डॉक्टर सुरेश ऑन स्ट्राईक. पुढील बॉल 2 चेंडू 8. फुल टॉस बॉल किती लांबवर चाललाय. खाली त्याच्या तुषार कांबळे येत आहेत आणि ते पकडतील एक सोपा झेल. संपुष्टात आलाय डॉक्टर सुरेश यांचा खेळ आणि विजयावरती आता मोहोर उमटवायला सुरुवात केली आहे या क्वार्टर फायनल नंबर 4 च्या. सुरेश यांना आणि माघारी परतवलंय. आणखीन एक गडी होतोय बाद. संघाची धाव संख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 45. आणखीन एक झटका, आणखीन एक गडी बाद. टीम कळंबोली वॉरियर्स 45 धावांवरती तिसरा गडी या ठिकाणी माघारी परततोय. आता शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. इथून काही चमत्कार घडू शकतो का? इथून काही एक्स्ट्राच्या धावा येऊ शकतील का? करंजाडे लायन्स आता पाहतील ते म्हणजे एका स्वरूप legal आता delivery कडे. ऑलमोस्ट करंजाडे लायन्स या संघाने विजयावरती आपली छाप सोडलेली आहे. फक्त एक त्यांना लीगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे. कारण आपण आता जे समीकरण बघतोय 1 बॉल आणि 8 धावा, न भूतो न भविष्यती कधीही ते झालेलं नाहीये शक्य जर ही लीगल डिलिव्हरी असेल. Yes. फक्त बॉलरला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपण ही लीगल डिलिव्हरी करायची आहे. जर त्यांनी काही एक्स्ट्रा वाईड किंवा नो दिला तर मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलू शकेल. आणि बघा, स्वतःला long on च्या बाउंड्री लाईनवर दिशेने एवढं एक सुंदर बॅलन्स केलंय झेल या ठिकाणी ज्याला घेतलाय. म्हणतात की प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि काय सुंदर झेल घेतलाय बघा. तुषार कांबळे यांच्या माध्यमातून हा झेल पकडला गेलाय आणि नक्कीच आणि कृष्णा खडके यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आणि डॉक्टर राजन यांच्याकडून 100 रुपयाचं, एकूण 300 रुपयांचे मानकरी ठरले डॉक्टर तुषार. आणि करंजाडे लायन्स आर थ्रू द सेमीफायनल्स. सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे करंजाडे लायन्सचा संघ. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो सेमीफायनलचे गणित काय असणार आहे. सेमीफायनल 1 रंगणार आहे नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस करंजाडे लायन्स आणि सेमीफायनल 2 रंगणार आहे ती म्हणजेच पनवेल वॉरियर्स विरुद्ध NMI. दरम्यान आता वेळ झालेली आहे प्रेक्षणीय सामना म्हणजेच एक्झिबिशन मॅच ची, जी रंगणार आहे आमचे टायटल स्पॉन्सर्स ICTC इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर वर्सेस डॉक्टर्स टीम. मी स्टेजवर अरुण कुमार भगत साहेब यांचं स्वागत करतो. ते एक
उत्कृष्ट डॉक्टर म्हणून नावाजलेले आहेतच त्यांच्या एरियामध्ये, पण एक बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आणि माजी आरोग्य सभापती होते पनवेल शहराचे, नगरसेवक होते आणि एखाद्या वेळेस अजून पुढेही गेले असते, पण पॉलिटिक्स असतं थोडंफार चालायचं ते. सरांचं आम्ही स्वागत करतो डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी तर्फे, डॉक्टर्स फाउंडेशन तर्फे. सर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि वेळात वेळून काढून आलेत ते. सर तुम्ही आलात, आमची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे नक्की धन्यवाद. तर आपण आता देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच चा मान या हॅलो चेक प्लेअर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावला आहे करंजाडे लायन्सचे प्रशांत जाधव. वैयक्तिकरित्या 28 धावांची खेळी आणि त्याचमुळे हा प्लेअर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावलाय आणि फायटर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावलाय. फायटर ऑफ द मॅच ठरले आहेत सुरेश ठोंबरे. तर नक्कीच मॅन ऑफ द तर मॅच यानंतर मी विनंती करेन आमचे मान्यवर डॉक्टर विशाल चापळे सर आणि त्याचप्रमाणे संजीव कळकेकर सर या दोन्ही सरांना विनंती की आपण कृपया प्लेअर ऑफ द मॅच चा मान देण्यासाठी त्या ठिकाणी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हे प्राइज फेलिसिटेशन होणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच ठरले आहेत तर डॉक्टर प्रशांत जाधव फ्रॉम करंजाडे लायन्स. वैयक्तिकरित्या 28 धावांची खेळी खेळून प्लेअर ऑफ द मॅच